रायगड या ठिकाणची दृश्य पावसाळी पर्यटनाला तुम्ही जात असाल तर सावध राहा, कारण जीव घेणं धाडस तुमच्या जीवावर बेतू शकतं। मुंबईमधल्या एका पर्यटकाचा अतिधाडसामुळे मृत्यू झालाय। ऋषी पथिपका असं 22 वर्षीय मृत पर्यटकाचं नाव आहे। तो रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट या ठिकाणच्या धबधब्यावर मौज मजेसाठी मित्रांसह गेला, मात्र धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालेला आहे। नको ते धाडस करू नका, असं जीव घेणं धाडस तुमच्या जीवावर बेतू शकतं, हेच आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पाण्याचा अंदाज न आल्यानं हा व्यक्ती जो आहे तो बुडालेला आहे। त्यानं यावेळेस दगडाचा आसरा घेण्याचा देखील यावेळेस प्रयत्न केलेला होता, मात्र या दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हा व्यक्ती जो आहे तो बुडालेला आहे। दगडाला धरून त्यानं स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र यावेळेस पाण्याचा प्रवाह हा जास्त असल्यानं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण जो आहे तो बुडालेला आहे। रायगडच्या माणगाव या ठिकाणची दृश्य आहे। पर्यटकाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। तुम्ही सुद्धा पावसाळी पर्यटनासाठी जात असाल तरी असं जीवघेणा धाडस मात्र करू नका, आपला जीव धोक्यात घालू नका। आपण पाहू शकतो एक अगदी छोटीशी चूक आपल्या जीवावरती बेतू शकते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून घेऊयात। सचिन, नेमकं काय घडलंय, कसा हा तरुण या पाण्यामध्ये बुडालाय? रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे कोसळत आहेत आणि यानंतर आता मुंबईमधले जे पर्यटक आहेत आणि स्थानिक पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यामध्ये डुंबण्याचा एक वेगळा आनंद लुटण्याची हौस असते आणि याच हौसेपोटी या तरुणांनी पर्यटन म्हणून आलेल्या तरुणांनी पावसाळी पर्यटनाच्या उत्साहापोटी धबधब्याच्या प्रवाहात उडी मारली आणि त्यानंतर तो एका दगडाच्या साईडला सरकला गेला, मात्र पुन्हा त्याला त्याचा तोल सावरता आला नाही, पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याला पाण्याचा बाहेरही पडता आला नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे। अगदीच सचिन, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।